नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रामायण महाभारत ही आपल्या भारतीय संस्कृतीतली दोन प्रमुख महाकाव्य असं म्हणायला हरकत नाही. बघा ना, या दोन्हीही महाकाव्यामध्ये भगवान विष्णूंच्या दोन्हीही अवतारांचं सविस्तर असं जीवनचित्रण आहे आणि त्यातून मानवी जीवनाला योग्य असा दिलेला संदेश आहे. आता रामायण म्हटलं की आपल्याला पटकन आठवते ती कैकेयीचं कान भरणारी मंथरा, त्यानंतर कैकेयीनं दशरथाकडे रामाच्या वनवासाविषयी मागितलेला वर, मर्यादा पुरुषोत्तम रामानं आपल्या पत्नीसह सीतेसह आणि लक्ष्मणासह भोगलेला वनवास, सीतेचं हरण जे रावणाने केलं होतं आणि शेवटी रावणावर रामानं मिळवलेला विजय, अर्थातच असुर वृत्तीवर चांगल्या वृत्तीनं मिळवलेला विजय हा त्यातनं संदेश मिळतोच. आणि महाभारतातनं सुद्धा धर्म आणि अधर्माच्या लढाईमध्ये धर्म जिंकतोच हा दिलेला संदेश. पण रामायणामध्ये आणखी आपल्याला काय बरं बघायला मिळतं याविषयी एक फार छान पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. बघा, संपूर्ण रामायणामध्ये माता कौसल्या कैकेयीला म्हणाली नाही की तुझा काय संबंध माझ्या मुलाला वनवासाला जा म्हणण्याचा. रामायणात ना कोणी सीतेला दोष दिला की तू आमच्या घरात आलीस आणि तुझ्या पायगुणानं माझ्या मुलाला वनवास मिळाला. आणि सीताही काही म्हणाली नाही की मी माझ्या माहेरी वैभवात होते, रामाशी लग्न केलं आणि माझी पार रयाच गेली. किंवा लक्ष्मणाची उर्मिलाही म्हणाली नाही नवऱ्याला की तुम्हाला काय गरज आहे भावाच्या मागे मागे जायची. भरत आणि त्याच्या बायकोनं हा विचारसुद्धा केला नाही की आता राम वनवासाला गेलाय तर चांगला चान्स मिळालाय, घ्या राज्य आपल्या ताब्यात. एकंदरीतच या रामायणाकडं बारकाईनं पाहिलं ना तर असं लक्षात येतं की प्रत्येकानं आपल्या घराण्याच्या स्थैर्यासाठी केवळ त्याग केला आहे, तोही विना तक्रार आणि कुणालाही दोष न देता. श्रोते हो, आयुष्यसुद्धा हा असाच एक रंगमंच आहे आणि त्यात प्रत्येकाला आपापला रोल, आपापली भूमिका ही व्यवस्थित पार पाडावी लागते. रादर ती त्या व्यक्तीनं व्यवस्थित पार पाडावी, दुसऱ्याच्या भूमिकेत हस्तक्षेप न करता. जर दुसऱ्याच्या भूमिकेत हस्तक्षेप केला तर हे आयुष्याचं नाटक पडलंच म्हणून समजा. म्हणूनच जिथे कोणत्याही अपेक्षा न करता फक्त देणं होतं तिथे रामराज्य नक्कीच येतं. तेव्हा श्रोते हो, रामायणातून आपण प्रत्येकानं आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या स्थैर्यासाठी, त्याचबरोबर कुटुंबातली नाती टिकवण्यासाठी हाही एक मोलाचा संदेश घेणं गरजेचं आहे, हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.